कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा हो, सामन्यांना फोन केला, सगळी कामं होतील बरोबर. बर, आता फक्त भैरवी माईचं काम तेवढं राहिलंय. ते सावलीसाठी त्यांनी मागची खोली तयार करायला सांगितली होती, तेवढी तयार करायची आहे. जगन्नाथजींना कळल्यापासून माई जरा जास्तीचीच काळजी घेत आहे, आणि जर काही चुकलं मागलं तर सगळं खापर आपल्यावरच फुटत. त्यात साऊच्या नशिबात काय कमी त्रास आहे का? त्यात आपल्यामुळं तिची ही वाट आणखी बिकट व्हायला नको. हो ना बाबा, मला वाटलं होतं लग्न झाल्यावर सगळं काही नीट होईल, सावलीचे सगळे भूक संपतील. पण कसलं काय, सटवाईनं काय लिहून ठेवलंय पोरीच्या नशिबात काय माहित. सगदेवा, जावई बापू आणि त्यांच्या घरची मंडळी खरंच खूप चांगली आहेत. आता हे लगीनच या अशा परिस्थितीत झालंय, त्यामुळे असं वागणं साहजिकच आहे. अरे हो बाबा, पण आता त्या दोघांचं लग्न झालं, ते पण रीती रिवाजाने अख्ख्या जगासमोर झाले. पण तुम्ही बघितलं, नवरा बायको मध्ये जसं नातं पाहिजे तसं ते राहत आहेत का? आणि आपल्याला तर माहिती आहे, ते दोघं एकत्र बी झोपत नाही. दादा, तुम्ही माझ्या आणि ह्यांच्याबद्दल काही बोलत होतात का? अगं नाही साऊ, बैस ना तू. इथं बस, बस इथं. अगं तुमच्याबद्दल म्हणजे जावई बापू म्हणजे सारंग सर एवढे श्रीमंत, आणि आपली परिस्थिती ही अशी, अशामध्ये तिथली सगळी माणसं तुला स्वीकारतील नाही स्वीकारणार. जीवाला घोर होता ग आमच्या, म्हणजे सगळ्याच आईबापाच्या जीवाला हाच घोर असतो. तुला तर माहितीच आहे ना. पण जावई बापूंकडे बघून, त्यांच्या वागण्याकडे बघून असं वाटतंय बरं सांगू का, त्यांनी तुला मोठ्या मनानं स्वीकारली. हे बघ, मला जिंकण्याचा जर मनात विचार चालू असेल तर आत्ताच्या आत्ता काढून टाक, कारण ते शक्य नाही. बरोबर बोलते मी. हा बाई. हो आई, अगदी बरोबर बोलतेस तू. आणि तुमच्या मनातली जी काळजी आहे ना, ती आता मिटलीच असं समजा. अगं, सगळे श्रीमंत माणसं वाईट नसतात, आणि ह्यांचं म्हणशील ना तर ते इतके चांगले आहेत. जेवढे पैशाने श्रीमंत आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त मनाने श्रीमंत आहेत. होय बरोबर. नाही म्हणजे बघा ना, आपल्या एवढीशा खोलीत कसली बी तक्रार करताना राहिली ती. नाही म्हणजे साऊ, तू त्या घरात राहायला गेली आहेस, कसं सगळं ऐस पैसा आहे, मोकळं मोकळं आहे. नाही पण सारंग सरांना एवढ्याशा घरात राहायची सवय नाही ना. नाही म्हणजे कसली अडचण तर नाही आहे ना, कसली तक्रार नाही ना करत तुझ्याकडे. विठ्ठला, ह्या कसल्या संकटात टाकतोस तू दरवेळी मला. मला माझ्याच घरच्यांसमोर खोटं बोलावं लागतं. त्यांना सत्य पचवणार नाही, आणि माझ्या तोंडून बोलवणार पण नाही. नशीब काढलंच गो पोरी. तुझं लग्न ठरवताना जेवढी आबाळ झाली ना, त्याच्यापेक्षा मी कितीतरी पटीनं सुख मिळालंय तुला. सोन्यासारखं स्थळ मिळालंय ग तुला. आणि सगदेवा, तुला मी कळत नाही वैर, तू कशाला काही बी बोलतोस रे. मी आपलं ते सहज बोलून गेलो ते. नक्की ना? हो ग साऊ, अरे एका भावाला आपल्या बहिणीची काळजी नसणार का? काळजी पोटीच बोललो मी. आता तुझ्याकडून समजा कळलं ना, मग कसं मनाला समाधान मिळालं पण. आणि आपली बहीण सासरी सुखानं समाधान राहते,
एका भावाला कळलं, आणखीन काय पाहिजे? मिळालंच. डोक्यावर ऊन आहे पर मनात सावली धरून जगते. विठ्ठला तुझी सावली आहे रे बाबा, सांभाळून घे. माझ्या लेकराच्या संसाराची घडी तुला आज बसवायची आहे. सारंग शहरातली थंडी आणि गावची थंडी याच्यामध्ये फरक आहे ना. म्हणजे इथली थंडी कशी गारगार असते, शहरातली माणसं कशी जरा थंडी लागली इथे स्वेटर अंगात घालतात. त्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला म्हणजे तोच माणूस आहे वाटत, अमरचा बाप बनून आला होता तसाच दिसतोय. ओ ओ तुम्ही तेच, तुम्ही तेच, थांबा. काय झालं ना? थांबा सारंग सर, ह्यो तोच माणूस आहे जो माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायला निघाला होता. मला मुलगी पसंत आहे. उत्तम पगार आहे आणि पुढे अमेरिकेला जाणार आहे. काय रे? काय हा? या खोट्या हमरचा खोटा बाप बनून माझ्या बहिणीच्या आयुष्याची खेळत होता. होय चल, तुला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन जा. चल पोलीस स्टेशनला. नको, पोलिसांकडे नेऊ नका. खरंच आमची फार मोठी चूक झालेली आहे हो. आम्हाला मान्य आहे. होय ना, चूक झाली ना तुझ्याकडनं, मग या चुकीची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. चल चल पोलीस स्टेशनला माझ्या बरोबर. नाही, आम्ही सगळ्यांनी हे नाटक केलं. त्यावेळी ही आम्हाला एक खंत होती की आम्ही कुणाच्या तरी आयुष्याची खेळतो आहोत. पण गरज होती. माणसाला सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग नाही हो घेता येत. पैशाचं सोंग नाही घेता येत. जगन्नाथजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करत गेलो. पण त्याही वेळेला आमच्या हे मनाला पटत नव्हतं. पण आम्हाला माहित होतं की सावली ती गुणी मुलगी शोधूनही सापडणार नाही आणि आम्ही तिला फसवतो. वाटलं नवं सगळं. मग आता गुळाचा लेप लावून स्वतःची बाजू सांभाळून घेतोय सोय. तुमच्यासारख्या माणसाचा काय भरोसा? 4 पैशासाठी कुणाचा जीव घ्यायला बी तुम्ही कमी करणार नाही. एका भावाचा राग आम्ही समजू शकतो. आमच्याकडून जी चूक घडली ती मला मान्य आहे. सावलीच्या आयुष्याचं जे नुकसान केलं ना, यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. आता कसली माफी मागताय हो? आणि तुम्हाला काय वाटलं होतं माझ्या बहिणीच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ तुम्ही कराल? तुम्ही तिच्या वाईटावर टाकला होता. हा यो विठ्ठल तिच्या पाठीशी उभा होता. तुम्ही काय बी नाही करू शकत. यो माणूस नसता आज माझ्या बहिणीचं काय झालं असतं. हा माणसानं माझ्या साऊची जबाबदारी घेतली आणि आता तिच्या घरात आहे ना, एकदम चांगलं चाललंय बघा. तिचं सुखाना संसार चाललाय. तिच्यावर प्रेम करणारी, तिला सांभाळणारी माणसं तिला मिळाली आहेत. या अमररावाबरोबर लग्न झालं असतं तर पुरती फसली असती आमची साऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.